पूजा नवाते आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आणि आज आहे आमच्या आरवली गावाची दिंडी। दिंडी म्हणजे चित्ररथ आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक ट्रक आहे। त्या ट्रक मध्ये पूर्ण सेटअप असा केला जातो या चित्ररथचा। या वर्षी चित्ररथ मध्ये कोणती कथा सांगण्यात येणार आहे ते तर आपण नक्कीच बघू, पण त्यापूर्वी मी तुम्हाला तयारी कशी चालली आहे दिंडीची हे दाखवणार आहे। चला तर जाऊया। सगळे मेहनती मुलं आहेत आमच्या गावातली, जी गेल्या 2-3 दिवसापासून खूप कष्ट घेतायत आणि हे पूर्ण सेटअप रेडी करतायत। बंडेगुरु, तरी हा सेटअप व्हायला किती दिवस लागतो? पूर्ण 4 दिवस लागतो सचिन असला तर। सचिन असला तर 4 दिवस आणि नसला तर काय त्याचं धान्य यायला तितके दिवस लागतो। विशाल भाई, दिंडी बद्दल काय सांगाल तुम्ही? दिंडी हे बंडेगुरु एकदम आवडीने बनवतो स्वतःच्या स्वार्थाला आणि इतकं मजा येईल भरपूर दरवर्षी। मग यावर्षी दिंडी बघण्याची उत्सुकता आहे का? हो, यावर्षी भरपूर लोक आहेत, बाहेर पण भरपूर गर्दी आहे। यावर्षी दररोजच्या पेक्षा वेगळा सीन काहीतरी आहे। ओके, लेट्स गो। कोणताही चित्ररथ फक्त काही मिनिटांचा असतो, पण त्या काही मिनिटांच्या सादरीकरणामागे अनेक दिवसांची मेहनत, असंख्य हात आणि निस्वार्थ भाव दडलेला असतो। इथे मेकअप आर्टिस्ट नसतात, कलाकारच एकमेकांचा चेहरा रंगवतात। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेजण एकत्र येतात। कोणी सेट उभा करतो, कोणी वेशभूषा सांभाळतो आणि हे सगळं पैशांसाठी नाही, तर आपल्या गावासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या देवावरील श्रद्धेसाठी। कोकणाची ही परंपरा केवळ कला जपणारी नाही, तर आपल्या लहान मुलांना आत्मविश्वास, संघभावना आणि संस्कार देणारी आहे। आज मिळालेला हा अनुभव त्यांच्या आयुष्यात कायमची शिदोरी ठरणार आहे। म्हणूनच पुढच्या वेळी एखादा चित्ररथ पाहताना त्यात काही कमी जास्त दिसलं तर टीका करण्यापूर्वी त्यामागची मेहनत नक्की आठवा, कारण प्रत्येक रंगामागे, प्रत्येक वेशभूषेमागे आणि प्रत्येक हास्यामागे असतात असंख्य न दिसणारे कष्ट। या सर्व कलाकारांना, स्वयंसेवकांना आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक हाताला मनापासून सलाम। मधुरा पाटणकर आणि मी आज बनले नारद। माझं नाव ध्रुवी महेश गुरव, मी बनली राक्षस। माझं नाव आहे गौरव विकास माझं नाव नैनिक प्रकाश दाभोलकर, आज मी बनले राक्षस। मी सिद्धेश दाभोलकर, आज शंकराच्या भूमिकेत आहे दिंडीमध्ये। माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग कर्णेकर, आज माझी भूमिका आहे तारकासूर। माझं नाव आहे देवगुरु, मी आज बनले गणपती। आरोलीमध्ये पारंपरिक पद्धतीने दिंडीचा कार्यक्रम केला जातो। हा कोकणी कलेमध्ये येतो आणि कोकणाची एक मोठी कला आहे ती या निमित्ताने गावातल्या कलाकारांना वर्षातून एकदा दाखवता येते। त्या निमित्ताने दरवर्षी सप्ताहामध्ये दिंडी बघतालात मग दरवर्षीप्रमाणे दिंडी असतात। कसा वाटतं दिंडी बघू? मजा येतात तुमका दिंडी बघू? आवडता? पूर्ण बघतात शेवटपर्यंत दिंडी? संपलं गुटाळ काय
नगरीचा अधिपती माझी नगरी वर्णाची आहे. येथे अनाथ संपत्ती, असांग वैभव आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा नांदत आहे. मी विश्वसमानी त्रिपुराची रौद्रव नगरीचा मी अधिपती. माझी नगरी गांधीप्रमाणे यशस्वी, वैभवशाली, ऐश्वर्य संपन्न, सुखभोग नगरीचा मी अजिंक्य सावे.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। श्रीदेव वेतोबा श्रीदेवी सातेरी यांच्या पावन चरणी विनम्र वंदन करून वेतोबा मित्रमंडळ आरवली सहर्ष सादर करीत आहेत चित्ररथ त्रिपुरासुरवध त्रिपुरासुरवध त्रिपुरासुरवध। कथासूत्र धर्मावर अधर्माचा अंधकार दाटला, देवताही असहाय्य झाल्या। त्यावेळी भगवान महादेवांनी संपूर्ण विश्वाचे रक्षण करण्यासाठी एकाच दिव्य बाणाने त्रिपुरासुराचा संहार केला। त्या अद्भुत आणि तेजस्वी प्रसंगाचे संजीव दर्शन घडवणारा हा भव्य चित्ररथ तुम्ही प्रत्यक्ष पहा। त्रिपुरासुरवध। नारायण नारायण शुभम भवतु, तुझे कल्याण हो। हे वटू, या निर्जन आणि घनघोर वनात तू एकटा का भटकत आहेस रे? तुझ्या मुखावर भयाची छाया दिसते। नारद मुनी, या वनाच्या एका भागात माझे वडील सुमूर ऋषी यांचा पवित्र आश्रम होता। अनेक ऋषी मुनी आणि बटू वेदोक्त हवन करत होते। त्यामुळे देवांचे तेज आणि सामर्थ्य वृद्धिंगत होण्यासाठी हे यज्ञ हवन चालू होते। परंतु त्रिपुरासुराने आपल्या राक्षसी सैन्यासह अचानक आमच्या आश्रमावर आक्रमण केले। त्याने माझे वडील तसेच अन्य ऋषींची निर्दयपणे हत्या केली, आश्रमाची राग रांगोळी केली। तेव्हापासून मी माझा जीव वाचवण्यासाठी या घनघोर अरण्यात लपून राहत आहे। त्या दृष्ट दानवांच्या भीतीने माझा प्रत्येक क्षण भयात जात आहे। वत्सा, धीर धर। अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय हा सृष्टीचा सनातन नियम आहे। त्या दृष्ट त्रिपुरासुराचा अंत जवळ आला आहे। देवादिदेव महादेव स्वतः धर्मरक्षणासाठी त्या दैत्याचा अंत करतील। तू निशंक हो। नारायण 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 नारायण। मी कमलाक्ष, आम्ही तिघे भाऊ विद्युत माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष। आम्हाला हे जग त्रिपुरासूर म्हणून ओळखतात। आमचे वडील महापराक्रमी तारकासूर यांचा भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय याने युद्धात वध केला। त्या दिवसापासून सुडाची ज्वाला आमच्या अंतकरणात दगदगू लागली। त्या ज्वालेने प्रेरित होऊन आम्ही ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली। आमच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आम्हाला वरदान दिले। त्या वरदानानुसार दानवांचा महान वस्तुशिल्पी मयासुराने आमच्यासाठी 3 अभेद्य नगरे उभारली। मी तारकाक्ष, त्रिपुरातील स्वर्ण नगरीचा अधिपती। माझी नगरी स्वर्णाची आहे। येथे अमाप संपत्ती, अथांग वैभव आणि सर्व प्रकारच्या सुख सुविधा नांदत आहे। मी विद्युतमाली, त्रिपुरातील रौप्यमय नगरीचा मी अधिपती। माझी नगरी चांदीप्रमाणे तेजस्वी, वैभवशाली, ऐश्वर्य संपन्न, सुखभोग नगरीचा मी अजिंक्य स्वामी। मी कमलाक्ष, लोखंडाच्या नगरीचा अधिपती, सामर्थ्य, शौर्य आणि अभेद्यतेचा जिवंत प्रतीक। आम्ही भूतलावर आमचे अधिराज्य अधिकच प्रस्थापित केले आहे।
पृथ्वीच्या प्रत्येक दिशेला आमच्या पराक्रमाचा निदात घुमत आहे. आता आमची महत्वाकांक्षा आहे स्वर्गलोक जिंकण्याची आहे. नारायण 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 नारायण. नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजात्मक शिव शंकर शंभो. या नारद मुनीचा प्रणाम स्वीकार करावा. नारद मुनी, आज या कैलासावर या बटूला घेऊन कसे आलात? हा कोण आहे? हे देवादिदेव महादेव, हा सुमूर ऋषींचा मुलगा आहे. त्या त्रिपुरासुरांनी अत्याचार करून यांचा आश्रम उद्ध्वस्त केला. त्यांच्या वडिलांसह अन्य ऋषींचाही वध केला. यज्ञाचा तर विध्वंस केला. असंख्य ऋषींवर अत्याचार केले. महर्षी सुमूर हे देखील या दृष्ट त्रिपुरासुराच्या अत्याचाराला बळी पडले. आपल्या पित्याचा वियोग सहन करत हा निराधार बटू न्यायाच्या आशाने तुमच्या चरणी आला आहे. हे करुणासागरा महादेवा, या बालकाला न्याय द्यावा. नारायण नारायण. महादेव पुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून त्रैलोक्य भयमुक्त केले. परंतु त्याचे पुत्र त्रिपुरासुराने हाहाकार माजवला. जर मला माझे इंद्रपद, दैवत्व आणि स्वर्ग लोकाचे अधिपत्य अबाधित राखायचे असेल तर त्या त्रिपुरासुरांना स्वर्गावर स्वारी करण्यापूर्वीच रोखले पाहिजे. हे इंद्रदेवा, योग्य वेळी तू स्वतःहून आमच्या त्रिपुरा नगरीच्या द्वाराशी आला आहेस. आम्ही लवकरच तुझ्या इंद्रलोकावर स्वारी करणार होतो, पण तू स्वतः आमच्या समोर आला आहेस. हे आमच्यासाठी अधिक सोयीचे झाले आहे. आता मुकाट्याने तुझे इंद्रपद सोडून दे आणि स्वर्गलोक आमच्या स्वाधीन कर. त्रिलोकावर आमचाच ध्वज फडकत आहे. भूतलावर आमचाच जय जयकार घुमत आहे. सर्वावर आमचेच अधिराज्य आहे. म्हणून तू स्वर्गलोक सोडून निघून जा. त्रिपुरासुरांनो, विजयाच्या उन्मादाने तुमची विवेक बुद्धी हरपली आहे. भूलोक जिंकला म्हणून स्वर्गही जिंकाल हा तुमचा भ्रम आहे. देवराज इंद्राच्या वज्राचा प्रहार सहन करण्याची ताकद ठेवा. शेवटी तो भ्याड इंद्र रणांगणातून जीव वाचून पळालाच. आमच्या तिघा भावांच्या पराक्रमापुढे
त्याची सारी शक्ती निष्प्रभ ठरली. देवांचे सामर्थ्य, त्यांचा गर्व आणि इंद्राचा अहंकार आज धुळीस मिळाला. हा विजय केवळ स्वर्गाचा नाही, तर त्रिपुरासुरांच्या अदम्य पराक्रमाचा आहे. आजपासून स्वर्ग, इंद्रासन आणि संपूर्ण देवलोक आमच्या अधिपत्याखाली आहे. आता त्रिभुवनावर फक्त त्रिपुरासुरांचेच राज्य असेल आणि सर्व दिशांत आमच्याच विजयाचा जयघोष घुमत राहील. आता श्री समोर दृष्टी टाका. आपल्या त्रिपुरा नगरीच्या दिशेने दिव्य रथावर आरूढ होऊन कुणीतरी येत आहे. तो पहा. आता श्री तो अन्य कुणी नसून स्वयं देवादिदेव महादेव, ज्याच्या तेजस्वी पुत्र कार्तिकेयने आपल्या पिताश्रींचा वध केला, ते आज स्वतः आपल्या त्रिपुरा नगरीच्या द्वाराशी आले आहेत. त्याच्या आगमनाने नक्कीच एखादा गूढ किंवा गंभीर हेतू दडलेला आहे. बंधूंनो, हा साधा प्रसंग नाही. आपण सतर्क राहूया. पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होऊया. विद्युत माळी, व्याकुळ होऊ नकोस, शांत हो. शिवशंकराच्या बाजूला नीट पहा. पार्वती पुत्र गणेश त्यांच्या सोबत दिसत आहे. मला एकच प्रश्न पडतो, त्या गणेशाचे येथे येण्याचे काय प्रयोजन असेल? जर गणेश युद्धासाठी आले असतील तर हे शिवशंकर, बरे झाले तुम्ही स्वतः येथे आलात. अगदी देवराज इंद्राचा पराभव करून स्वर्ग लोकावर आमचा विजय दोष फडकवला आहे. इंद्र स्वतः रणांगण सोडून पळून गेला. आता तुम्ही जर त्याच्या मदतीसाठी येथे आला असाल तर शस्त्र उचला आणि युद्धासाठी सज्ज व्हा. शिवशंकर, तुमच्या त्रिशूळात किती सामर्थ्य आहे ते आज आम्हालाही पाहू द्या. हे त्रिपुरासुरांनो, इंद्राला पराभूत करून तुम्हाला असा भ्रम झाला आहे का संपूर्ण देवसृष्टीवर तुमचा विजय झाला? हा तुमचा अहंकार आहे, हे सत्य नव्हे. आज या क्षणी एका बाणाने तुमच्या तीनही पुरांचा, तुमच्या अहंकाराचा आणि अधर्माचा संपूर्ण नाश करीन. तुमच्या अंताची वेळ समीप आली आहे. हे देवादिदेव महादेव, ही आमची दिव्य नगरी स्वयं ब्रह्मदेवाने आम्हाला वरदान म्हणून अमर्यादित शक्ती प्रदान केले. या वरदानामुळे आम्हाला कोणताही देव, दानव किंवा मानव सहज पराभूत करू शकत नाही. पिताश्री, तुमच्या सामर्थ्याला सीमा नाही, पण या क्षणी सामर्थ्यासोबत गर्वाचा अहंकार तुमच्या मनाला स्पर्श करू लागला आहे. कृपया शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही ज्या रथावर आरूढ आहात तो साधा सुद्धा रथ नाही. ही संपूर्ण पृथ्वीच तुमची भव्य दिव्य रथ आहे आणि त्यांचे 7 घोडे म्हणजे सूर्याच्या 7 तेजस्वी किरणांचे प्रतीक आहे. आता अशी अद्भुत वेळ येईल जेव्हा विश्वातील या दिव्य शक्ती एक क्षण एकत्र येतील. तुमच्या हातात जो धनुष्य आहे तो मेरू पर्वताचा आहे आणि वासुकी नाग म्हणजे दोर आहे आणि बाण सोय भगवान विष्णूंचे दिव्य स्वरूप. हा ब्रह्मांडातील सर्व शक्तींनी युक्त बाण आहे. हा बाण त्रिपुरासुरांच्या 3 नगरावर सोडला जाईल.
पिताश्री, कालचक्रीची हीच ती निर्णायक घडी आहे. हाच तो पवित्र प्रहर आहे. हाच तो अभिजित मुहूर्त. देवादी देवांच्या आज्ञेने आणि धर्म रक्षणाच्या संकल्पाने या दिव्य क्षणी तुम्ही आपल्या अद्भुत सामर्थ्याने त्रिपुरातील त्या 3 दैत्यांचा संहार करा. हे देवादिदेव महादेव, आज तुम्ही त्रिपुरासुरांचा संहार करून अधर्माचा नाश केला आहे. तुमच्या या अद्वितीय पराक्रमामुळे आजचा हा कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस यापुढे त्रिपुरा पौर्णिमा म्हणून संपूर्ण विश्वात ओळखली जाईल. या पवित्र अभिषेक मुहूर्तावर आनंदोत्सव म्हणून सर्वत्र दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला जाईल. हे त्रिलोचन, या दिव्य कार्यामुळे तुम्हाला त्रिपुरारी नावाने संपूर्ण सृष्टी वंदन करेल. हर हर महादेव, हर हर महादेव. त्रिपुरारी भगवान शिवशंकरांचा विजय असो. त्रिपुरारी भगवान शिवशंकरांचा विजय असो. लाईक करा, शेअर करा, शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा. हा, झालं. ओके, थँक्यू.